माझं नाव सरस्वती किसन पाटील, डिव्हिजन बी, बी.कॉम थर्ड इयर. माझ्या पुस्तकाचं नाव, माझी कादंबरी आहे कोसला. कोसला ही सांगलीसारख्या खेड्यातील पण 25 वर्षाच्या सुशिक्षित अशा पेशी मुलाची कथा. या कथेचा काळ साधारणतः 1960चा आहे. या कादंबरीचे इंग्रजीबरोबर हिंदी, गुजराती, पंजाबी, उर्दू अशा अनेक भारतीय भाषेमध्ये अनुवाद झाले आहेत. या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे, त्यांची ही पहिली कादंबरी. या कादंबरीचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन. या कादंबरीमध्ये पांडुरंग सांगवीकरचं आत्मचरित्र. या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडत गेले, त्यांनी केलेली निरीक्षणे, त्यांनी केलेली गमती, त्यांनी केलेली मज्जा, त्यांच्या अपेशी असण्याचा मनात असलेला खंत, त्यांनी अनुभूतीने जगणं ते वाचकांना सांगतात. सर्व काही ही कादंबरी आपल्या वाचकांना इनडायरेक्टली खूप काही पैशाने समृद्ध व गावात प्रसिद्धीत असणारे पांडुरंगाचं कुटुंब. वडिलांच्या धाकात पांडुरंगाचं लहानपण जातं. आपल्याला काहीतरी थोर करायला पाहिजे म्हणून तो पण खेडेगावात काय थोर होणार म्हणून तो मॅट्रिक्सपर्यंतचं शिक्षण पूर्ण करतो आणि पुढल्या शिक्षणासाठी पुण्याला जातो. तिथून तो बिनधास्त आयुष्य जगतो, हॉस्टेलवर राहतो. त्याचे फारसे मित्र नसतात कारण की त्याला अनुभव आलेला असतो की आपण मित्रांकडून वापरले जात आहे, म्हणून त्याला जास्त काळ सुरेशची मैत्री टिकते. तो फिरायला जायचं, सिंहगडावर, टेकड्यांवर असं फिरायला जायचं. सुरेशच्या आणि पांडुरंगाचा मजा वाचताना म्हणजे गप्पा वाचताना फार मजा यायची, म्हणजे गप्पा वाचताना खूप मजा यायची. सुरेश आणि पांडुरंग 19च्या 9000 इतिहासकार समजून बोलायचे. सध्याच्या 20व्या शतकाबद्दल बोलायचे, म्हणजे 12 वाजल्यानंतर 1 वाजले असे म्हणायचे आणि 31 जुलै झाल्यानंतर 32वा दिवस असे म्हणायचे. तुम्ही म्हणाले 31 काय, 32 काय, ऑगस्ट काय, जुलै काय, ही भानगड काय, परंतु जे सध्याचे ह्याच्यावर काहीतरी संशोधन आहे असे बोलायचे. थोर करायचं म्हणून पांडुरंग कॉलेजचा कारभार सांभाळतो. कारभार सांभाळणे त्याच्या अंगाशी येतं. पुन्हा त्या फंदात पडत तो जसा बसा बाहेर पडतो त्या प्रकरणाशी, पुन्हा त्या प्रकरणाकडे पडत नाही. म्हणजे पांडुरंगाचं लहानपण, कॉलेज, हॉस्टेल, सिगारेट, टेकडीवरलं फिरणं, विविध निरीक्षणे, शहर, गाव याच्यातली निरीक्षणे वाचताना अर्ध पुस्तक कधी संपतं कळत नाही. आणि कॉलेजमध्ये असताना पांडुरंगाच्या बहिणीचा मृत्यू झाला असं कळतो. मृत्यू यावर व्यापक विचार पांडुरंग करतो. बऱ्याचदा जुनाट मानसिकवर पांडुरंग बोलतो. तो ना उमेदीनं आणि निराशेने परीक्षा कसाबसा पास होतो आणि तो पुढलं आयुष्य गावात काढायचा असा विचार करतो आणि परत येतो. तो पण बेरोजगारामध्ये गावात कोण कसा, कोण काय केलं हे पांडुरंग सांगतो. गावातील बेरोजगार तरुणाची दुःख, आनंद निरीक्षण करून सांगतो. पुस्तकात एक वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये घर ही पैशावर चालणारी गोष्ट आहे. घरात काही आणून टाकलं नाही तर ती जायला नालायक. अपयश वा आयुष्याचा आक्रोश पांडुरंगाच्या मनात लागलेला असतो. तसाच पांडुरंगाच्या मनात लागलेला असतो. वर्षांमागे वर्ष जातच असतात. वर्षांमागे वर्ष जात असतात आणि पांडुरंग ही कंपूत भरती झाला असतो. कंपू म्हणजे काय, शहरात 4-6 वर्ष काढून कोण्यातरी निमित्ताने काढून घरी आलेली मुलं, त्याच कंपू म्हणतात. पांडुरंगाची पण कथा म्हणजे गावात या अपयशी मुलाकडे समाज कसा पाहतो, पांडुरंग या अपयशी मुलाच्या मनात काय चालू असतो ते बोलतो, त्याविषयी बोलतो. त्याविषयी गावात वाटतं की ही सारी कमालीची आहे, तर आम्ही पण कमालीचे असतो. कारण की आमचं मन आम्हाला खातं आणि समाजाचे बोलणं सुद्धा आम्हालाच ऐकावं लागतं. म्हणजे अपयशामध्ये खंत किती असतो ते सांगत
दाखवायचा प्रयत्न करतो पांडुरंग सांगतो पांडुरंगाच्या मनात असलेले म्हणजे अपयशी असलेल्या मुलांमध्ये काय विचार असतात, खंत किती असतात ते सांगतात. म्हणजे पुढे जाणाऱ्याला पुढे जावं. पुढे जाणारे म्हणजे काय? पुढे जाणारे म्हणजे कोणीतरी 4 पावलांनी चालत गेले त्याला म्हणजे पुढे जाणाऱ्या पुढे जावं आणि मागे पडणारा ते समाज एकत्रित यावं आणि त्यांनीही काहीतरी आपण पण मागे पडले आहे हे दाखवून द्यावं. ते पांडुरंग त्याच वेळेस डिसाईड करतो की आपण पण मागे पडणाऱ्याला समाज एकत्र येऊन हे करतो. त्याच वेळेस पांडुरंग ठरवतो की आपण आता कित्येक वर्ष आपण असेच चालू की पुढलीही वर्ष आपण असेच काढू ही ह्या पुस्तकात खूप काही आहे. कोसला वाचताना पांडुरंग सांगवीकर घर करून जातो. ह्या पुस्तकामध्ये खूप काही इनडायरेक्टली खूप काही प्रश्न विचारले आहेत आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. आताच्या यंग पोरांनी ही कादंबरी वाचावी ही कादंबरी अशी आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ केले नितीन दादरवार. या मुखपृष्ठावर लेखकांचं नाव आहे भालचंद्र नेमाडे आणि कोसला ही कादंबरीचं नाव. मागली बाजू कादंबरीच्या मागली बाजू उषा पाटेकर यांची कविता आहे. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की कोसला ही 18व्या वर्षी आपल्याला भेटली. त्या कोसलामध्ये पांडुरंग सांगवीकर कवी म्हणतात, उषा पाटेकर म्हणतात की कोसला ही जग सोडताना मला कोसलाच आठवेल असं म्हणतात. मी एक वाचक म्हणून कोसला ह्या कादंबरीला आणि पांडुरंग सांगवीकरच्या या अपयशाची कथा पण इनडायरेक्टली खूप काही प्रश्न उमटतात त्यांच्या मनातले विचार ती सगळं या कोसला कादंबरीला मी 5 पैकी 5 स्टार देणार मी एक वाचक म्हणून. थँक्यू.